बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण मध्ये मी अर्चना झावरे माणिकलाल मेहता MPS मध्ये कार्यरत आहे. आज आपण उपयोजित लेखन पाहणार आहोत. आपल्या प्रश्नपत्रिकेचा जो विभाग नंबर 5 जो आहे तो उपयोजित लेखनावर आहे आणि त्या उपयोजित लेखनामध्ये आपल्याला पत्र लेखन, जाहिरात लेखन, त्याचबरोबर बातमी लेखन, कहाणी गोष्ट लेखन असं निबंध लेखन विचारलं जातं. त्यामध्ये आज आपण उपयोजित लेखनामधला जो काही प्रकार आहे तो म्हणजे पत्र लेखन. पत्र लेखन जो है किस प्रकार किया जाता है, पत्र हम उसको इंग्लिश में लेटर राइटिंग भी कहते हैं. लेटर राइटिंग कैसे होता है इसके बारे में हमें देखना है. पत्रलेखन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पत्रलेखनाचा प्रकार महत्त्वाचा असतो. पत्रलेखनाचे प्रामुख्याने किती प्रकार आहेत? तर पत्रलेखनाचे 2 प्रकार असतात. पत्रलेखन करत असताना औपचारिक, अनौपचारिक पत्र असे त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत. औपचारिक पत्र मतलब क्या है? अनौपचारिक पत्र मतलब क्या है? देखो, औपचारिक मतलब फॉर्मल लेटर जो, और अनौपचारिक मतलब जो लेटर रहता है, जो पत्र रहता है वो है इनफॉर्मल लेटर. औपचारिक पत्र में हम क्या करते हैं, किसके लिए लिखते हैं, अनौपचारिक में किसके लिए लिखते हैं, वो हमें आगे जाके देखना है. देखो, पत्र लेखन करते हुए हमें पत्र लेखन कैसे करना चाहिए, किस चीजों पे ध्यान देना चाहिए, ये हमें देखना है. पत्र लेखन करत असताना आपल्याला लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. पत्र लेखन हे आपल्याला 5 गुणांसाठी ते विचारलं जातं. आता पत्र लेखन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा आपण ते पाहूया. कृतीपत्रिकेत प्रश्न क्रमांक 5 अ 1 मध्ये निवेदन, जाहिरात, बातमी, बातमीचे शीर्षक, सूचना फलकावरील सूचना, निमंत्रण यासारखी एखादी बाब चौकटी देऊन त्या आधारे पत्रलेखन करण्यास सांगितले जाईल. पत्रलेखन करते हुए आपको कभी कभी किस प्रकार प्रश्न पूछा जाता है, आपको कोई एक जाहिरात देंगे, निवेदन देंगे, बातमी देंगे या शीर्षक देंगे, सूचना फलक के आधार जो रहता है उस पे सूचना देंगे, आमंत्रण के, ऐसे अलग अलग तरीके से आपको बॉक्स में, चौकट में दिया जाएगा. उस आधार पे आपको क्या करना है, पत्र लेखन करना रहता है. और भी यहाँ पे आपको पूछा जाता है कि हम इस इयत्ता में जो 10वीं में हमें पत्र लेखन के बहुत ज्यादा प्रकार है, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र में भी बहुत प्रकार रहते हैं, लेकिन हमें 10वीं में, 10th में हमें सिर्फ 3 प्रकार जो प्रकार है उस पे ही प्रश्न पूछे जाते हैं. अभी उसमें हम बहुत डिटेल में जाने की जरूरत नहीं है, हमें जो आने वाला है वही हम देखेंगे. आता इयत्ता मागच्या इयत्तेपर्यंत, 9वी इयत्तेपर्यंत तुम्ही पत्रलेखनाचे खूप प्रकार पाहिलेले आहेत, औपचारिक पत्रामध्ये आणि अनौपचारिक पत्रामध्ये. पण या ठिकाणी आपल्याला इयत्ता 10वी मध्ये विचार करत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून मागणी पत्र, विनंती पत्र आणि कौटुंबिक पत्र या 3 प्रकारामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग वरील कोणत्याही 2 प्रकार आपल्याला पत्र लेखनासाठी दिले जातात. प्रश्नपत्रिकेमध्ये जब हमारी कृति पत्रिका आती है उसमें हमें मांगनी पत्र, विनंती पत्र ये फॉर्मल लेटर में आता है और कौटुंबिक पत्र जो है वो इनफॉर्मल लेटर में आता है. इनफॉर्मल और फॉर्मल कैसे रहता है वो आपको आइडिया है, फिर भी मैं एक बार बताती हूँ कि फॉर्मल लेटर में हमें औपचारिकता रहती है, हमें वहां पे मतलब काम का ही बोलना रहता है, और जब बोलते हुए हमें कुछ फॉर्मेट रहते हैं, उस फॉर्मेट में ही हमें पत्र का ढाचा होना चाहिए. औपचारिक पत्रामध्ये आपण पत्रलेखन करत असताना काय लक्षात ठेवायला पाहिजे आहेत की ते पत्रलेखन करत असताना ज्या काही औपचारिक गोष्टी आहेत, मित्राशी बोलणं आणि ऑफिसच्या कलिगशी बोलणं किंवा बॉसशी बोलणं, तर त्या ठिकाणी ते वेगळं आहे. मित्राशी बोलत असताना आपण फॉर्मॅलिटी पाळत नाही, पण आपण एखाद्या कंपनीचा बॉस आहोत किंवा एखाद्या ठिकाणी आपण ऍडव्हर्टाइज म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण
पत्र लिहित आहेत, अधिकाऱ्याशी ज्यावेळेस आपण पत्र लिहित आहेत त्यावेळेस पत्र लिहिण्याचा जो काही ढाचा असतो तो सुद्धा वेगळा असतो. हे आतापर्यंत तुम्ही अभ्यासलेलं आहे. आणि मग मागणी पत्र, विनंती पत्र आणि कौटुंबिक पत्र या तिन्हीपैकी कोणतेही 2 पत्र तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. मग त्यात दोन्हीपैकी कोणताही एक तुम्हाला लिहिण्यासाठी सांगितलं जातं. एक तर तुम्हाला मागणी पत्र आणि कौटुंबिक पत्र विचारलं जाऊ शकतं, किंवा मागणी पत्र, विनंती पत्र विचारलं जाऊ शकतं, किंवा विनंती पत्र, कौटुंबिक पत्र असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कोणताही 2 जे काही पत्राचे प्रकार आहेत ते तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यापैकी कोणत्याही 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचं जे काही पत्र लेखन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असतं. ठीक आहे. आता 2 पत्रांचे प्रकार आल्यानंतर आपल्याला कोणतंही एक पत्र चॉईस करायला असतं आणि चॉईस करून आपण काय करायचं असतं ते लिहायचं असतं. ठीक आहे. या ठिकाणी आता औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र हे आपण थोडक्यात कशा प्रकारे लिखे जातात, फॉर्मल लेटर किसको लिखे जाते हैं, इनफॉर्मल लेटर किसको लिखे जाते हैं, वो थोड़े से हम देखेंगे. देखो, अनौपचारिक, औपचारिक. अनौपचारिक को ही हम क्या बोलते हैं, इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर में कौटुंबिक पत्र आते हैं. अभी कौटुंबिक पत्र म्हणजे कोणाला, तर आपले जवळचे जिव्हाळ्याचे जे मित्र आहेत, आई वडील आहेत, काका काकू आहेत, मामा मामी आहेत, त्यांना आपण काय करत असतो, पत्र लिहित असतो. कौटुंबिक पत्र में फिर से देखो, ध्यान दीजिए, जो अपने नजदीक है, अपना फ्रेंड है, भाई है, पिताजी है, माताजी है, अंकल है, आंटी है, काका काकी, मामा मामी, जो है उनको हम जो पत्र लिखते हैं, वो जो पत्र का प्रकार है वो है कौटुंबिक पत्र. उसको ही अनौपचारिक पत्र, उसको ही इनफॉर्मल लेटर कहते हैं. ठीक आहे. आता औपचारिक पत्र म्हणजे काय, तर त्याला औपचारिक पत्रालाच फॉर्मल लेटर असंही म्हटलं जातं. फॉर्मल लेटर मध्ये काय विचार, कोणते आपल्याला या ठिकाणी 2च फॉर्मल लेटर मध्ये पाहायचे आहेत. फक्त असं म्हणू नका की हे 2च पत्राचे प्रकार आहेत का, आपल्याला 2च आहेत का इनफॉर्मल मध्ये, सॉरी फॉर्मल लेटर मध्ये, तर नाही. पण आपल्याला 10वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर आपल्याला मागणी पत्र आणि विनंती पत्र हे 2च विचारत घेतले जातात, हे 2च पत्र विचारले जातात. म्हणून फक्त आपण या ठिकाणी मागचं सगळं आपण लक्षात न घेता फक्त आपल्याला या 2 पत्रांवर काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग हे मागणी पत्र आणि विनंती पत्र कोणाला केलं जातं, तर कार्यालयीन व व्यावसायिक पत्र हे फॉर्मल लेटर मध्ये येतात. सर्वात प्रथम आपण औपचारिक पत्र पाहूया. मतलब फॉर्मल लेटर कैसे लिखा जाता है, मांगनी और विनंती किस प्रकार रहता है, तो वो हमें देखना है. देखो, मांगनी और विनंती करते हुए हम मांगनी और विनंती किसको करते हैं, कोई व्यवसायिक रहता है या कार्यालय रहता है, उसको हम क्या करते हैं, विनंती और मांगनी वहां पे करते हैं. इसके लिए सबसे पहले हम औपचारिक अनौपचारिक लेटर में से औपचारिक लेटर, उसको ही फॉर्मल लेटर जो कहते हैं, वो हम देखने वाले हैं. ठीक है. पत्र लेखन करत असताना पत्र लेखनाचा नमुना, या ठिकाणी पत्र लेखन करत असताना आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण पत्र लेखन करत असताना आपल्याला त्यांच्या सिक्वेन्स, त्यांची जी काही टप्पे आहेत त्या टप्प्याने आपल्याला पुढे जाणं अपेक्षित आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेपला त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स मिळत असतात. मग आपण ज्या वेळेस पत्र लेखन करतो, ते पत्र लेखन करत असताना पत्र लेखनाचा नमुना काय असतो, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे आणि त्या प्रत्येक जे काही आपल्याला पत्र लेखनाचा साचा ठरून दिलेला आहे त्याप्रमाणे जर आपलं पत्र आलं तर आपल्याला त्या साच्याप्रमाणे जर आपण लिहिलेलं असेल तर आपल्याला त्या गुणदान त्या ठिकाणी मिळत असतात, मार्क्स मिळत असतात. देखो, पत्र लेखन का जो नमूना रहता है वो साचे से हमें, जिस ढांचे से हमें दिया गया है, उसी ही ढांचे से हम जब पत्र लेखन करते हैं तो हमें उसी प्रकार क्या हो जाते हैं, मार्क्स मिल जाते हैं. अभी पत्र लेखन करते हुए हमें नमूना देखना है कि उसमें किस प्रकार हमारा पत्र का ढांचा होना चाहिए. सर्वात प्रथम आपल्याला पत्र सुरू करत असताना पत्राची सुरुवात
जी आहे दिनांक। दिनांक, बाद में आता है प्रति, माननीय, विषय, महोदय, मुख्य मजकूर, आपला, आपली, विश्वासू, आपका नाम वहां पे डालना है, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता और ईमेल। देखो ये सब हमें पत्र लेखन में, जो हम औपचारिक पत्र लिखते हैं, फॉर्मल लेटर लिखते हैं, तो ये सब चीजें उसमें आनी चाहिए। अभी क्या होता है कि बच्चे क्या करते हैं, दिनांक जो डेट है वो क्या करते हैं, गलत डालते हैं। देखो आपको उन्होंने डेट दी है तो आपको क्या करना है, वही डेट डालनी है। लेकिन आपको कुछ भी नहीं डेट दी है तो आपको क्या करना है, जिस दिन आप पत्र लिख रहे हो उसी ही दिन की, सुनो, उसी ही दिन की आपको डेट डालनी है। अभी आज समझो कितना तारीख है, 14 ऑगस्ट 2021, 14 ऑगस्ट 2021, अशा प्रकारे तुम्हाला दिनांक त्या ठिकाणी टाकायची आहे। प्रति आपको जब क्वेश्चन दिया जाता है वहां पे आपको प्रति भी दिया जाता है। प्रति आपको कौन किसको पत्र लिख रहा है ये ध्यान में देना जरूरी है। और कोई भी आपने रिस्पेक्टेड सर रहते, जैसे आप इंग्लिश में लेटर राइटिंग लिखते हुए रिस्पेक्टेड सर कहते हैं, उसी ही प्रकार माननीय, महोदय, ये सब सब्जेक्ट आना चाहिए। फिर आप पत्र लिख रहे हो तो विषय, आता तुम्ही पत्र लिहिताय, फॉर्मल लेटर आहे आणि मग पत्र लिहिताय, डायरेक्ट सुरू करणार का, नाही। पत्र लेखन करत असताना जे औपचारिक पत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही मॅनर्स आणि एटिकेट असतात, ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे। त्यामुळं सर्वात प्रथम आपण पत्र लिहितो, त्यांना सगळं पत्र वाचून झाल्यानंतर त्यांना विषय कळण्यापेक्षा आपल्याला काय करायचं असतं, सर्वात प्रथम आपला प्रति लिहून झाल्यानंतर त्या ठिकाणी विषय लिहिणं अपेक्षित आहे। पूर्ण पत्र लिहायच्या आधी, पूर्ण पत्र लिहून वाचून बिचून झाल्यानंतर त्यांना विषय कळणार का, कधी कळेल कधी कळणार नाही, लिहिणाऱ्याची जी शैली आहे त्याच्यावर डिपेंड असतं। पण एक सामंजस्याचा भाग आहे, फॉर्मॅलिटीचा भाग आहे की आपल्याला त्या ठिकाणी विषय लिहिणं गरजेचं आहे। मग विषय त्या ठिकाणी लिहायचंय, विषय काय दिलेला आहे हे आपण काय करायचं आहे, ओळखायचं। आपल्याला मागणी पत्र आहे का, विनंती पत्र आहे का, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। विषय झाल्यानंतर जसं रिस्पेक्टेड सर आप जब लिखते हो उसी ही प्रकार महोदय, माननीय महोदय, और फिर आप कौन हो, क्या हो, किसके लिए आप पत्र लिखा है, कहाँ से लिख रहे हैं, उसके बारे में थोड़ी सी जानकारी देना है। और फिर लास्ट बाद में आता है मुख्य मजकूर, मतलब आप किसके वजह से पत्र लिख रहे हो, क्यों लिख रहे हो, उसके बारे में आपको जानकारी देनी है। और फिर आपको लेटर क्लोज करना है तो उसके समय आपको आपला, आपली, विश्वासू जो कुछ है आपको वहां पे लिखना है। आपका उसके नीचे एड्रेस, नाम, एड्रेस वहां पे डालना है। देखो सबसे जरूरी जो बात है वो आपको ये ध्यान में रखना है कि हमें जो ये लेटर है वो कैसा है, ईमेल लेटर है। पहले वाले जो लेटर थे ईमेल लेटर नहीं थे। अभी लेटर कोई लिखता नहीं है, लेकिन अभी जो लेटर का जो टाइप नया आया है वो है ईमेल लेटर। अभी ईमेल लेटर है सब, अभी जो पोस्ट ऑफिस है वहां पे जाके कोई पत्र पोस्ट नहीं करता, कुछ भी नहीं करता, क्योंकि हमारे पास अभी मोबाइल आ चुके हैं तो हम डायरेक्टली फोन कर लेते हैं। लेकिन जब एक समय था कि जब मोबाइल भी नहीं था, तब हम पत्र लिख के एक दूसरे की खुशहाली देखते थे। लेकिन अभी वैसा नहीं है। यहाँ पे हमें क्या दिखाई देता है कि अभी ईमेल है, फोन है, तो अभी ये जो पत्र का प्रकार है वो ईमेल है, तो हमें लास्ट में ईमेल आईडी डालना जरूरी है। ठीक है, अभी हम पत्र की ओर आएंगे। देखो दिनांक 14 अगस्त 2021, हमें ये ध्यान में रखना है पत्र लिखने के लिए हम जब स्टार्ट करेंगे तो राइट हैंड से हमें स्टार्ट नहीं करना है। ज्यावेळेस आपण पत्र लेखन सुरू करणार लिहिण्यासाठी त्यावेळेस आपल्याला उजव्या हातानं, राईट हँडनं लिहायला सुरुवात करायची नाही, तर आपल्याला लेफ्ट हँड से काय करायचं आहे, पत्रलेखन पत्रलेखन करण्यासाठी सुरुवात करायची आहे। सर्वात प्रथम
पत्र लेखन करत असताना दिनांक दिनांक खूप महत्वाची आहे, मी तुम्हाला सांगितलेला आहे. सर्वात प्रथम मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दिनांक टाकत असताना ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहात त्या दिवसाचीच दिनांक तुम्हाला टाकणं अपेक्षित आहे. उदाहरण बघा, या ठिकाणी दिनांक 14 ऑगस्ट 2021. आजची जी दिनांक आहे 14 ऑगस्ट आहे, म्हणून मी आजची जी दिनांक टाकलेली आहे 14 ऑगस्ट 2021. नंतर सेकंड जो आहे प्रति, प्रति करून कॉमा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप गरजेचं आहे. प्रति करायचं आहे आणि काय करायचं आहे, कॉमा त्या ठिकाणी टाकायचं आहे. मग प्रति कोण आहे, माननीय जो कोणी आहेत ते प्रति लिहिल्यानंतर आपल्याला माननीय कोण आहे, त्यांचा पत्ता काय आहे, ऍड्रेस काय आहे, त्या ठिकाणी घालणं अपेक्षित आहे. नंतरचा चौथा जो आपल्याला पॉइंट येतो तो म्हणजे विषय. तुम्हाला विषय काय दिलेला आहे तो विषय त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. विषय करायचा आहे, ऍरो करून पुढे तो विषय लिहिणं अपेक्षित आहे. विषय झाल्यानंतर तुम्हाला पत्राला सुरुवात करायची आहे. पत्र सुरू करत असताना मी तुम्हाला सांगितलंय जसं आपण इंग्लिश मध्ये लिहितो, जैसे आप इंग्लिश में लिखते हो रिस्पेक्टेड सर, उसी प्रकार मराठी हिंदी दोनों में जब आप लिखते हो तो महोदय, माननीय महोदय करके क्या करना है, कॉमा डालना है. और फिर आपको जिस सब्जेक्ट के बारे में पत्र लेखन करने के लिए बोला है उसी सब्जेक्ट पर आपको क्या करना है, पत्र लेखन स्टार्ट करना है. ठीक है. पत्र लेखन खत्म होने के आपका पूरा जो मजकूर है वो खत्म होने के बाद लास्ट में आपको पत्र का क्या करना है, क्लोजिंग करना है. ज्यावेळेस तुमचं पत्र लेखन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं असं, पत्राचा शेवट करायचा असतो. त्यावेळेस आपली विश्वासू त्या ठिकाणी तुमचं नाव लिहिणं आणि नावानंतर तुमचा पत्ता, म्हणजे जो पत्र पाठवणार आहे, मतलब पाठवणार आहे कोणाला, पाठवणारा मतलब जो पत्र लिख रहा है उसका एड्रेस वहां पे आना जरूरी है. और मैंने आपसे सबसे पहले वो बताया था कि जब आप पत्र लेखन करते हो तब लास्ट में आपको ईमेल आईडी डालना जरूरी है. जैसे मैंने अपना नाम ईमेल आईडी वहां पे डाला है archana@gmail.com, तो ऐसा आप डाल सकते हो. खुद का नाम का उल्लेख नहीं होना चाहिए, लेकिन मैं एक एग्जाम्पल के लिए आपको यहाँ पे ईमेल आईडी कैसे लिखते हैं एक डाल सकते हो. आप xxxww@gmail.com ऐसे भी डाल सकते हो. आपका नाम आना नहीं चाहिए, ये ध्यान में रखो. लेकिन एक एग्जाम्पल किस प्रकार हमें ईमेल आईडी डालना है मैंने यहाँ पे बताया है. ठीक है. अभी हमें किस प्रकार प्रश्न आते हैं वो हमें देखना है. पत्र लेखन करते हुए देखो प्रश्न हमारे सामने है. प्रश्न आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे पत्र लेखनासाठी विचारला जातो हे आपण या ठिकाणी पाहूया. पुढील पोस्टर वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आपको पोस्टर दिया गया है और उन्होंने जो सूचना दी है, जो आपको बोला है, तो उस हिसाब से आपको क्या करना है, अपनी कृति वहां पे करनी है. ठीक है. चैंपियन स्पोर्ट्स, जलाराम नगर अमरावती. अभी यहाँ पे देखो हमें समझ में आता है कि चैंपियन स्पोर्ट्स का दुकान है और वो कहाँ है, जलाराम नगर अमरावती में है. ठीक है. यहाँ तक आपको समझ में. हमें पत्र लेखन करते हुए हमें दिया गया जो प्रश्न है वो थोड़ा सा ध्यान से पढ़ना है. आपल्याला दिलेला जो काही प्रश्न आहे पत्र लेखन करते ना, ते पत्र लेखन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, जो दिलेला विषय आहे तो आधी समजून घेणं, कोणाला कोण पत्र लिहिणार आहे हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात आहे की चॅम्पियन स्पोर्ट्स आहे आणि ते कुठे आहेत, जलाराम नगर अमरावती या ठिकाणी आहे. बघा ही जाहिरात आहे आणि त्यावर आपल्याला पत्र लेखन करायचं आहे. खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण. या ठिकाणी काय मिळतं, खेळाचे साहित्य आणि विश्वसनीय दुकान आहे. ठीक है. तो यहाँ पे क्या मिलता है, जो खेल स्पोर्ट्स के जो सामान है, साहित्य है, वो यहाँ पे मिलता है और एकमेव ठिकाण हे उन्होंने बताया है. त्याबरोबर त्यांनी आणखी काय दिले आहे, खेळाडूंसाठी आकर्षक सवलत. जो गेम खेलते हैं उनके लिए आकर्षक वहां पे डिस्काउंट. सवलत मतलब क्या है, डिस्काउंट. सबसे जरूरी है हमें मराठी का
हमें वो वर्ड जो दिए गए हैं उसका मीनिंग समझना जरूरी है। हमें मीनिंग समझ में नहीं आया तो अपना पूरा जो पत्र है वो यहाँ पे गलत हो जाता है। आता या ठिकाणी आपल्याला जर अर्थ नाही समजला तर आपलं पूर्ण पत्र चुकू शकतो। त्यामुळं मराठीचा अभ्यास करत असताना त्या शब्दांचा अर्थ समजून घेणं गरजेचं असतं। खेळाडूंसाठी आकर्षक सवलत, जे खेळाडू आहेत त्यांना काय दिलं जातं, डिस्काउंट दिलं जातं, आकर्षक सवलत त्या ठिकाणी दिली जाते। शैक्षणिक संस्थेसाठी खास सूट, और जो एजुकेशनल संस्था है उनके लिए भी विशेष क्या दिया जाता है, सूट मतलब ऑफ वहां पे दिया जाता है, डिस्काउंट वहां पे दिया जाता है। आपल्याला अशा प्रकारे पत्र विचारलं जातं, अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो। आपण पुढे पाहूया। आता खाली तुम्हाला दिलेला आहे, हाच परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे। या नात्यानं विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं आपल्याला काय करायचं आहे, ते पत्र लेखन त्या ठिकाणी करायचं आहे। या ठिकाणी हे करत असताना विद्यार्थी प्रतिनिधी नात्यानं या ठिकाणी पत्र लेखन करायचं आहे। क्रीडा साहित्याची मागणी करणारं पत्र, क्रीडा साहित्यावर सवलत मिळावी अशी विनंती करणारे पत्र। आता या ठिकाणी पत्राचे दोन प्रकार तुम्हाला विचारलेले आहेत। तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं काय करणार आहे, दोन प्रकारे पत्र लेखन करणार आहे। एका ठिकाणी तुम्ही काय करणार, क्रीडा साहित्यांची तुम्हाला मागणी करणारं पत्र त्या ठिकाणी लिहायचं आहे, आणि दुसरं आहे क्रीडा साहित्यावर सवलत मिळावी अशी विनंती करणारी पत्र। ये दोनों जो पत्र है थोड़ा सा ध्यान दो। विद्यार्थी प्रतिनिधि मतलब आप एक स्कूल के विद्यार्थी प्रतिनिधि हो, और वो प्रतिनिधि के नाते आप एक तो क्या कर रहे हो, डिमांड कर रहे हो। मागणी पत्र को ही हम डिमांड लेटर असं म्हणतो, आणि विनंती पत्र को रिक्वेस्ट लेटर असं म्हणतो। तर या ठिकाणी दोन्हीपैकी तुम्ही डिसाइड करायचं आहे तुम्हाला कोणतं पत्र लिहायचं आहे। दोन्हीपैकी एकच लिहिणं अपेक्षित आहे। ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया। या ठिकाणी बघा, दिनांक या ठिकाणी चुकीचे आलेले आहे, थोडंसं हे टायपिंग मिस्टेक आहे। तो या ठिकाणी 14 अगस्त 2021 प्रति, या ठिकाणी कॉमा, जो चीज है हमें जैसे कि वैसे ही चाहिए। कॉमा बहुत इंपॉर्टेंट है। आपके जहाँ पे मार्क्स फुल मिल सकते हैं वहां पे आपके कॉमा फुल स्टॉप के वजह से आपके मार्क्स वहां पे कम हो सकते हैं। इसके लिए आपको ये ध्यान में रखना है, कंपलसरी हमें प्रति लिखने के बाद कॉमा डालना जरूरी है। ठीक है, देखो पत्र की स्टार्टिंग, पत्र लेखन करत असताना आपण पत्र लेखन कुठून केलेलं आहे, तर लेफ्ट हँड पासून सुरुवात केलेली आहे, राईट हँड पासून नाही। प्रति, कॉमा, माननीय व्यवस्थापक चॅम्पियन स्पोर्ट्स जलाराम नगर अमरावती, माननीय व्यवस्थापक झाल्यानंतर कॉमा, चैंपियन स्पोर्ट्स के बाद कॉमा, जलाराम नगर कॉमा, और अमरावती यहाँ तक अपना खत्म हो गया है। इसके लिए उसके बाद फुल स्टॉप वहां पे आ जाएगा। इस प्रकार हमें लिखना है। पत्र सुरुवात झाली, प्रति कौन आहे, अपन कोणाला पत्र लिखतोय, प्रति मतलब जिसको हम पत्र लिख रहे हैं उसके बारे में हमें क्या करना है, उसके बारे में उसका उल्लेख वहां पे करना है। वह कहाँ से है, कहाँ पर है, वो सब वहां पे लिखना है। आता प्रति लिहून झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे, विषय घालणं गरजेचं आहे, विषय लिहिणं गरजेचं आहे। आता शाळेच्या हॉकी संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी। आता तुम्ही या ठिकाणी काय करणार आहोत, तुमच्या स्कूलसाठी हॉकी संघ जो आहे त्या हॉकी संघासाठी जे क्रीडा साहित्य लागतं, हॉकीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याची तुम्ही काय करत आहात, मागणी करत आहात। ठीक आहे, या ठिकाणी आपण विषय लिहून झाल्यानंतर सुरुवात करत असताना माननीय महोदय कॉमा, हे झाल्यानंतर ती लाइन सरळ सोडून द्यायची आहे। महोदय लिखने के बाद वो सामने वाली जो लाइन है पूरी छोड़ देनी है, और उसके नीचे मी आदर्श शाळेचा, शाळेची, देखो लड़का लड़का रहती है, लड़की रहेगी शाळेची,
मुलगी असेल तर शाळेची, मुलगा असेल तर शाळेचा. देखो वो हमें ध्यान में रखना है. मी आदर्श शाळेचा शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. आमच्या शाळेच्या हॉकी संघासाठी पुढील दिलेल्या यादीप्रमाणे क्रीडा साहित्य हवे आहे. सबसे पहले हम किस स्कूल से है, क्यों हम पत्र लिख रहे हैं, उसके बारे में थोड़ी सी जानकारी देना है. और फिर आपके स्कूल के लिए हॉकी संघ है, उसके लिए हमें क्या चाहिए, क्रीडा साहित्य चाहिए, स्पोर्ट का सामान चाहिए, उसके बारे में हमें उनको इन्फॉर्मेशन देना है. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं की मी आदर्श शाळेचा विद्यार्थी आहे, विद्यार्थी प्रतिनिधी आहेत आणि आमच्या शाळेला हॉकी संघासाठी पुढील प्रमाणे जी यादी दिलेली आहे त्याप्रमाणे क्रीडा साहित्य हवे आहे. आता पुढे आपल्याला त्यांना काय करायचं आहे, कृपया हे साहित्य आमच्या शाळेच्या वरील पत्त्यावर पाठवावे. आपको क्या करना है, ऑर्डर नहीं देनी है, आपको उनको रिक्वेस्ट करनी है. या ठिकाणी तुम्हाला त्यांच्यावर ऑर्डर टाकायची नाही, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्लीज, कृपया म्हणजे रिक्वेस्ट त्यांना करायचे आहेत की कृपया हे जे साहित्य आम्ही मागवलेलं आहे ते आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवावे. त्यासोबत क्रीडा साहित्याचे बिलही पाठवावे म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल. देखो या ठिकाणी लक्षात द्या की तुम्हाला त्यांना क्रीडा साहित्याची यादी दिली, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना हेही सांगितलं की कृपा तुम्ही आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवा आणि त्याचबरोबर क्रीडा साहित्याचे बिलही पाठवा. मतलब हम जो सामान मंगा रहे हैं उसका जो बिल है वो भी हमें क्या करना है, भेज दीजिए. क्यों? क्योंकि हमें आपकी जो रकम है, आपका जो पेमेंट है वो हम क्या कर सकते हैं, त्वरित आपको भेज सकते हैं. त्या ठिकाणी तुमचं जे काही बिल साहित्याचं जे काही बिल झालेलं असेल त्याचे जे काही पैसे असतील ते आम्ही त्वरित पटकन लगेच पाठवून देता येईल, त्यासाठी तुम्ही लगेच त्यासोबत काय मला करा, बिलही पाठवून द्या. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी पत्रलेखन करत असताना कमीत कमी 2 ते 3 पॅसेज करणं गरजेचं आहे, परिच्छेद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा परिच्छेद या ठिकाणी सुरू होतोय. हे साहित्य शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हवे आहे तेव्हा कृपया किमतीवर योग्य ती सवलत द्यावी ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहेत. देखो दूसरा जो परिच्छेद किया है उन्होंने बहुत अच्छे से उन्होंने बताया है कि साहित्य किसके लिए चाहिए, मुझे नहीं चाहिए, तो स्कूल का जो स्टूडेंट है उनके लिए वो सब सामान चाहिए. तो प्लीज यहाँ पे उन्होंने फिर से क्या बोला है, कृपया कीमतीवर योग्य सवलत द्यावी. मतलब जो कीमत है, जो प्राइस है, उस पे क्या करना है, योग्य मतलब जो आपको योग्य लगती है वो सवलत दो, ये विनंती हमने की है. और ये पत्र मैं खुद के मन से नहीं लिख रहा हूँ, ये भी उनको बताने का है कि मैं अपने माननीय जो मुख्याध्यापक है उनसे मैंने अनुमति ली है और इसीलिए मैं पत्र लिख रहा हूँ. पत्र लेखन करत असताना मी शाळेचा विद्यार्थी आहे आणि हे पत्र मी माझ्या मनाने लिहित नाही, तर त्या ठिकाणी मी कोणाची घेतलेली आहेत, त्या ठिकाणी मी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. मुख्याध्यापक मतलब एचएम है, उनकी मैंने अनुमति ली है और फिर ये पत्र में लिख रही हूँ. आणि हे पत्र माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहेत. या ठिकाणी पुढे आता आपल्याला क्रीडा साहित्यांची यादी. क्रीडा साहित्य अभी यहाँ पे मैंने हॉकी लिया है, आप क्रिकेट ले सकते हो, आप जो आपको गेम्स मालूम है उसके लिए आप क्या कर सकते हो, वहां पे डाल सकते हो. ठीक है. इसके लिए आपको कुछ ये नहीं है कि आपको कौन सा डालना है, क्या करना है. यहाँ पे मैंने हॉकी लिया है तो आप हॉकी लो, ऐसा नहीं है. आपको जो मालूम है वो डाल सकते हो. यहाँ पे क्रिकेट भी डाल सकते हो, बास्केटबॉल डाल सकते हो, वो आप पे डिपेंड है. एक अभी हमने उनको बताया की हमने क्या किया है, क्रीडा साहित्याची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. मग क्रीडा साहित्याची यादी या ठिकाणी करायचं आहे. क्रीडा साहित्याची यादी करत असताना अशा प्रकारे स्क्रीनवर दिसत आहेत की कशा प्रकारे आपल्याला अनुक्रम नंबर, प्रकार आणि नग मतलब कितनी क्वांटिटी हमें मंगाने की है
वो हमें वहां पे डालना है। ठीक है, सबसे पहले एक जो है हॉकी स्टिक्स कितने चाहिए? 24। हॉकी स्टिक किती पाहिजेत ना? 24। 24 हमें हॉकी स्टिक चाहिए। हॉकीचे चेंडू, चेंडू मतलब बॉल। देखो यहाँ पे आपको उसी प्रकार शब्द लिखना है। नग 20, हॉकी पॅड 12, हेल्मेट 6, हेल्मेट 24। देखो यहाँ पे अलग अलग है, वहीं पे हमें जैसे हमें जो जो साहित्य चाहिए उसका प्रकार हमें डालना है, क्वांटिटी कितनी चाहिए, संख्या कितनी चाहिए, वो भी हमें वहां पे डालना है। और नीचे देखो, कृपया वरील साहित्य शक्य तितक्या लवकर पाठवावे ही विनंती कळवावे। और नीचे आपको लिखना है कि हमने तो आपको साहित्य दिया है और जो हमने आपको मंगाया है वो कैसे है, जल्दी से जल्दी आप क्या करो, हमारे लिए भेज दो। आणि या ठिकाणी जितके शक्य, मतलब आपको जितना पॉसिबल है जल्दी भेजना, उतना जल्दी आप क्या करो, ये सब साहित्य हमें भेज दो। आणि कळवावी विनंती, मतलब ही विनंती आणि कळवावे। हे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, पत्राचा एंड करायचा आहे, पत्राचा क्लोजिंग त्या ठिकाणी करायचा आहे। क्लोजिंग करत असताना पण काय करायचं आहे, आपली कृपयाभिलाषी, आपका जो आपने नाम लिखा रहेगा, जो आदर्श स्कूल प्रतिनिधि, विद्यार्थी प्रतिनिधि आदर्श स्कूल कहाँ से हो, वो सब आपको वहां पे लिखना है। ठीक है, आपका नाम और अबक ऐसे लिखना है। विद्यार्थी प्रतिनिधि क्रीडा भंडार कॉमा आदर्श शाळा कॉमा 45 रुईकर कॉलोनी सुमन नगर अमरावती। इस प्रकार आपको क्या करना है, पत्र का एंड करना है। और यहाँ पे हमें सबसे जरूरी है, ये ईमेल पत्र है, मेल वाला पत्र है, तो सबसे जरूरी है कि ईमेल आईडी वहां पे डालना अपेक्षित है। abc@xxxxx अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपल्याला पत्रलेखन करू शकतो। आता या ठिकाणी तुम्हाला पत्रलेखन करत असताना मागणी कशी करायची आहे, हा जो काही फॉर्मॅट आहे, कशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे हे समजलं असेल। मग हे करत असताना आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या हे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण मागणी पत्र पाहिलं। आता आपल्या मागणी पत्रानंतर दूसरा जो प्रकार है तो म्हणजे विनंती पत्र। हमने डिमांड लेटर देख लिया, अभी हमें क्या करना है, रिक्वेस्ट लेटर जो है उसका नमूना यहाँ पे देखना है। विनंती कशा प्रकारे पत्र केलं जातं, सेम तसंच की आपल्याला दिनांक त्या ठिकाणी टाकायचे आहेत। दिनांक या ठिकाणी पुन्हा ते थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, 14 ऑगस्ट 2021 प्रति माननीय व्यवस्थापक चैंपियन स्पोर्ट्स जलाराम नगर अमरावती। यहाँ पे हमें प्रति किसके लिए हम पत्र लिख रहे हैं उसका उल्लेख करना है। और प्रति करके कॉमा, जो हमने पहले ही बोला है, माननीय व्यवस्थापक करके कॉमा, चैंपियन स्पोर्ट्स करके कॉमा, जलाराम नगर करके कॉमा, अमरावती। यहाँ पे हमारा पूरा उनका जो एड्रेस है वो खत्म हो जाता है, इसके लिए डॉट। आता हे लिहिल्यानंतर, प्रति लिहिल्यानंतर, दिनांक लिहिल्यानंतर आपला येतो विषय। आपल्याला या ठिकाणी कोणतं पत्र लिहायचं आहे, विनंती पत्र आपण पाहिलेलं आहे। आपलं विनंती काय पाहिजे आहे, विषय हॉकीच्या क्रीडा साहित्यावर सवलत देण्याची विनंती। जो हम क्या कर रहे हैं, हमने आपको क्या किया है कि जो हॉकी साहित्य, हॉकीचं जे क्रीडा साहित्य आहे ते तुमच्याकडून घेणार आहोत, त्याच्यावर आम्हाला काय हवी आहे, सवलत। सवलत मतलब डिस्काउंट, कुछ तो सूट, कुछ तो ऑफर हमें वहां पे चाहिए। इसके लिए हम क्या करें, विनंती कर रहे हैं। देखो, रिक्वेस्ट करेंगे तो हमें कोई भी ना नहीं बोलता है, और हम किसी को ऑर्डर बोलते हैं, ऑर्डर देते हैं, तो वो हमें बोलते क्या, हाँ, उसका ऑर्डर हम थोड़ी सुनेंगे। कभी भी हमें कुछ भी किसी से चाहिए रहता है तो उसे हमें क्या करना है, रिस्पेक्टफुली बात करनी जरूरी है। बघा, आपल्याला कोणतीही गोष्ट कोणाकडून घ्यायची असेल, मागायची असेल, तर आपण त्याला कसं पाहिलं, कशा प्रकारे विनंती केली पाहिजे, अगदी नम्रपणे, रिस्पेक्टफुली आपण त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे। या ठिकाणी विषय आपल्याला कळलेला आहे की आपण जे काही हॉकी क्रीडा साहित्य त्या ठिकाणी घेतलेलं आहे, त्या क्रीडा साहित्यावर आपल्याला सवलत हवी आहे, म्हणून हे पत्र आपण लिहित आहोत।
ठीक आहे. या ठिकाणी पहा, माननीय महोदय, महोदय झाल्यानंतर कॉमा, पुन्हा आपला परिचय त्या ठिकाणी द्यायचा आहे. मी तुमचं नाव अपेक्षित तुम्ही लिहू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. पण तुमचं नाव त्या ठिकाणी न लिहिता दुसरा अबक वगैरे वगैरे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. मी आदर्श शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. आम्ही आपल्याकडून दिनांक 11 जून 2021 पत्रांद्वारे क्रीडा साहित्य मागवले आहेत. सबसे पहले उनको बोल देने का है मैं कौन से स्कूल से हूँ, क्या नाम है, और स्कूल का प्रतिनिधि इस नाते से मैं ये पत्र लिख रहा हूँ. और मैंने आपको पहले पत्र कब लिखा था कि 11 जून 2020 से मैं 20 जब मैंने पत्र लिखा था तो उस समय क्या था, क्रीडा साहित्य जो मंगाया था उसमें हमें क्या चाहिए, मागवले होते हे त्यांना काय करायचं आहे, माहिती द्यायची आहे की तुम्ही कोणत्या पत्राद्वारे, कोणत्या पत्राचा आधार घेऊन तुम्ही हे पत्र लिहित आहात हे त्यांना सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आमच्या शाळेतील हॉकी संघासाठी ते हवे आहे. आपल्याला माहीतच आहे की आमची शाळा ही शैक्षणिक संस्था आहे आणि त्यांना हेही कळून द्यायचं की आमच्या शाळेसाठी हॉकी संघ आहेत, त्या हॉकी संघासाठी आम्हाला ही साहित्य हवी आहेत आणि आपल्याला माहीतच आहे की आमची शाळा काय आहे, एक शैक्षणिक एजुकेशनल संस्था है, ये उनको बता देना है. आगे उनको ये भी बताना है कि हर साल आपसे ही लिया जाता है. इसके लिए देखो, दरवर्षी क्रीडा साहित्याच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे विविध साहित्य खरीदी करताना आमची खूपच अडचण होते. हर साल क्या हो जाता है, जो हम साहित्य लेते हैं, सामान लेते हैं, उस पे जो प्राइस है वो हमेशा बढ़ती ही रहती है और उसी वजह से, प्राइस बढ़ने की वजह से हमें वो साहित्य खरीदी करने के लिए, लेने के लिए बहुत दिक्कत होती है. आम्हाला त्यामुळे काय होतं, खूपच अडचण होते हे त्यांना सांगायचं आहे. दरवर्षी आपण आम्हाला थोड़ी सवलत देता हे खरे आहे. उनको ये भी यकीन देने का है कि आप हमेशा हमें सवलत देते हो, हमें डिस्काउंट देते हो, लेकिन पण ती पुरेशी नसती आणि गेल्या वर्षी तर आपण खूपच कमी सवलत दिली होती. और उनको ये बताने कि आप क्या करते हो, डिस्काउंट देते हो, लेकिन वो हमें पुरेशी नहीं रहती है, मतलब वो हमें उतना नहीं मिलता है. और पिछले साल तो आपने बहुत ही कम क्या किया है, डिस्काउंट, सवलत आपने दी थी. अभी उनको ये इस साल हमें बोलना है, कृपया या वर्षी सवलतीमधील कपात करू नये. कृपया विनंती करा की तुम्ही त्यांना यावर्षी आम्हाला जे देणारे जे सवलत आहे, डिस्काउंट आहे, त्यामध्ये बिलकुलही जे काही कपात आहे ते करू नका. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते. कृपया सहानुभूतिपूर्वक विचार करा ही विनंती. उनको यहाँ पे हमें बताने का है कि हर साल आपको हम क्या करते हैं, वो जो साहित्य है वो आपसे लेते हैं, आप डिस्काउंट भी देते हो, लेकिन पिछले साल आपने जो डिस्काउंट दिया था वो कम दिया था. इसके वजह से हमें जो सामान लेने में दिक्कत होती है और उसके साथ साथ इस साल कृपया करके हमारा जो डिस्काउंट है वो कम मत कीजिए, क्योंकि आप डिस्काउंट कम करते हो तो हम क्या कर सकते हैं, जो सामान हमें लेना है उतना हम नहीं ले पाते और इसी वजह से क्या हो जाता है, बच्चों का नुकसान हो जाता है, स्टूडेंट्स का नुकसान हो जाता है. और ये सब जब जानकारी है उस पे आप क्या करो, सहानुभूतिपूर्वक आप क्या करो, विचार करो, ये विनंती है हमारी. मतलब हम उनको नहीं बोल सकते हमें दो, ऐसा नहीं कि आप विचार करो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही आम्हाला द्याच. या ठिकाणी तुम्ही त्यांना म्हणू शकता की तुम्ही विचार करा की ज्या गोष्टी आहेत मुलांच्या संदर्भात आहेत, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून त्याचा तुम्ही काय करा, विचार करा. ज्यावेळेस तुम्ही एखादा विषय मांडता तो अगदी समोरच्याला प्रभावीपणे मांडू शकाल तर तो आपल्या विनंतीला नक्कीच काय करत असतो, मान देत असतो. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. आपल्या माहितीसाठी आमच्या मागणी पत्राची झेरॉक्स प्रत सोबत जोडलेली आहेत आणि
आपण हे सगळं पत्र कोणाच्या आधारे लिहित आहेत की आपण सुरुवातीला त्यांना हॉकी संघासाठी आपल्याला साहित्यांची मागणी केलेली होती, त्या मागणीमध्ये जे आपण साहित्यांची जी मागणी केलेली आहे त्या मागणींचं झेरॉक्स प्रत जे आहेत, जेरोक्स कॉपी जो है वो हम इस लेटर के साथ में क्या कर रहे हैं, जोड़ रहे हैं, उनको बताना है। और फिर बाद में लिखना है कळवावे कॉमा आपला आपली कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधि आदर्श नगर आदर्श शाळा और विद्यार्थी प्रतिनिधि क्रीडा भांडार आदर्श शाळा 45 रुईकर कॉलोनी सुमन नगर अमरावती। देखो सब जगह पे विद्यार्थी प्रतिनिधि से कॉमा है, क्रीडा भंडार के बाद कॉमा है, आदर्श शाला के बाद कॉमा है। जो जो हम कॉमा है वहां पे हमें कॉमा डालना अपेक्षित वहां पे है। तो इस प्रकार पत्र लेखन करते हुए हमें जो जो चीजों की ध्यान देना है वो हमें यहाँ पे देख लिया है। समझ में आया सबको? तो यहाँ पे इस प्रकार हमें काम करना है। ठीक है, थैंक यू। पत्र लेखन करते हुए हमें जो जो चीजों की ध्यान देना है उस पे हमें फिर से एक बार मैं आपको बताती हूँ कि हमें जो पत्र लेखन करना है हमें दिनांक, प्रति, विषय, विषय के बाद महोदय से हमें रिस्पेक्टेड सर जैसे हम स्टार्ट करते हैं वो वहां पे डालना अपेक्षित है, रिस्पेक्टेड सर। फिर बाद में आप कौन से प्रतिनिधि हो, स्कूल के प्रतिनिधि इस नाते आप कौन से स्कूल से हो, क्या नाम है, क्यों पत्र लिख रहे हो, उसके बारे में आपको जानकारी लिखना है। और लिखते हुए हमें ये ध्यान में रखना है कि हमें उनसे रिक्वेस्ट, हमेशा रिक्वेस्ट के सुर से ही हमें पत्र का स्टार्टिंग करना है। अपना वहां पे सुर उनको हमें क्या करना है, यकीन देना है कि हम आपसे ही सामान लेते हैं, तो आपको हमें क्या करना चाहिए, उस प्रकार आप हमें सवलत दो, सवलत द्या। त्यामुळे आपण आपलं पत्र त्या ठिकाणी अधिक प्रभावीपणे समोरच्याला ते करतो आणि मग तो आपल्याला काय करतो, सवलत देण्याचा विचार करतो। आणि शेवटी त्या ठिकाणी आपला आपली कृपाभिलाषी अबक हे सुद्धा त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधीचं तुमचं जे नाव आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे। तुमचा ऍड्रेस जो आहे शाळेचा तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ईमेल आयडी टाकणं राहिलेलं आहे। तर लास्टला सगळ्यात महत्वाचं आहे की ईमेल आयडी मी तुम्हाला सांगितलं की abak@gmail.com या प्रकारे तुम्हाला तुमचा स्वतःचा ईमेल आयडी टाकायचा नाही। तुम्ही कोणाचंही वेगळं दुसरं नाव टाकून abak XYZ वगैरह वगैरह वहां पे डाल सकते हो और वहां पे अपना जो पत्र लेखन है वो वहां पे खत्म हो जाएगा। ठीक है, धन्यवाद, थैंक यू। यस मैम।